जळकोट ते राजा दाबका जाणाऱ्या रस्त्यावर परटहोळ नावाच्या नदीवरील पुलाच्या मागणीसाठी 1 ऑगस्ट रोजी जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीने नदीतील पाण्यात बसून 5 तास आंदोलन करण्यात आलं होतं। याच आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन या नदीवर पूल बांधण्याचा GR नुकताच काढला आहे आणि त्यामुळे जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीने आज याच नदीमध्ये थांबून फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे। आपल्यासोबत जळकोट तालुका विकास परिषदेचे कार्यकर्ते आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, काय मागणी होती तुमची आणि आज काय आनंद उत्सव साजरा करताय? आज खरंच एक आनंदाचा सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे। 70 ते 75 वर्षापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो की जळकोट आणि राजा दाबका जोडणारा हा रस्ता, या रस्त्यावर पूल आणि रस्ता हा स्वातंत्र्य काळापासून नव्हता। 1 ऑगस्ट 2023 रोजी सर्व या भागातील शेतकरी, विद्यार्थी, जळकोट तालुका विकास परिषदेचे पदाधिकारी आणि सगळ्या तमाम जनतेने आम्ही पाण्यात बसून एक अभिनव आंदोलन केलं होतं। वर्षपूर्तीच्या अगोदरच 1 वर्ष त्या गोष्टीला होण्याला अजून काही महिने बाकी आहेत, तरी आंदोलनाची दखल घेऊन आमच्या आंदोलनाचा रेटा पाहून आणि निरंतर वारंवार पत्रकार बांधव असतील, कार्यकर्ते असतील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि शेतकऱ्याच्या खंबीर साथीमुळे हा रस्ता आणि पूल मंजूर झाला आहे। यात प्रशासनाचं आणि शासनाचं मी आभार मानतो। आज दिनांक मागे 13/3/2024 रोजी निघालेला हा अध्यादेश आम्हाला प्राप्त झाला आहे। ही वर्क ऑर्डर आहे, काम प्रारंभ करण्याचे हे पत्र, जे की पूर्णपणे हा रस्ता मंजूर झाला आहे। येत्या 1 ते 2 दिवसात JCBच्या सहाय्याने आणि मानवांच्या सहाय्याने हा रोड चालू होईल। याचं काम नक्कीच आपण पाहू शकता की ह्यांच्या हातामध्ये हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ह्या रस्ता आणि या रस्त्यावरील पूल निर्माण करण्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे आणि लवकरच या कामाचा शुभारंभ सुद्धा होणार आहे। आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष संग्राम कदम आहेत। काय एवढा महत्त्वाचा होता की एवढं पाण्यात बसून तुम्ही आंदोलन केलं? या रस्त्याची काय मागणी होती? नाही, हा रस्ता जळकोट ते दाबका या गावांना जोडण्याचा होता आणि दाबका गाव जरी जळकोट तालुक्यात नसलं तरी ह्या जळकोटची जी शहराची शेती जी आहे 70-75% इकडं त्या भागामध्ये आहे आणि ह्या शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि पूल नव्हता, त्याच्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा होता। त्याच्याशिवाय या जळकोटच्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, व्यापार आहे, याच्यासाठी ह्या दाबका गावातील लोकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा पूल होता। म्हणून या ठिकाणी काही दुर्घटना वगैरे घडल्या होत्या? यापूर्वी अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत, काही माणसं वाहून गेलेले आहेत। त्यामुळं आम्ही आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याला आज यश आलंय। आम्ही त्याचा अभिनंदन। सोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, काय भावना आहे तुमच्या, काय सांगा? खूपच आनंदाचा दिवस आहे। गेली 30-40 वर्षापासूनची आमची जी मागणी होती, विकास परिषदेच्या आंदोलनानंतर ही मागणी आम्ही शासनादरबारी लावून धरली आणि शासनाने आणि प्रशासनाने हा रस्ता आणि पूल या ठिकाणी मंजूर केला आहे आणि खूपच दळणवळणासाठी, इथल्या दैनंदिन जीवनासाठी आभार मानतो आपण या कामात? शासनाचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधीचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो। आपल्यासोबत या ठिकाणचे काही व्यापारी पण आहेत, आपण व्यापाऱ्याकडून जाणून घेऊ की हा रस्ता किती त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता, जळकोटच्या व्यापारामध्ये किती वृद्धी करेल हे आपण त्यांच्याकडून जाणून। काय सांगाल ह्या रस्त्याचं महत्त्व?
जळकोट शहर हे पुरातन आणि जुनं शहर आहे व्यापारपेठेसाठी आणि या जळकोट शहरासाठी लगत जवळपास 40-50 खेडे जोडलेले आहेत आणि त्यामध्ये दापका आणि उखेड तालुक्यातील दापका पुन्हा हिप्परगा हे गावं खूप जवळचे आणि नजदीकचा पूल रस्ता असल्यामुळं चिटकून असल्यामुळे व्यापारासाठी खूप महत्त्वाचे गाव आहेत. या ठिकाणचे खूप प्रवासी लोक आपल्याकडे बाजारपेठेमध्ये खूप जण येतात आणि त्यांचा व्यापारावर त्यांचा ग्राहकांचा आमच्याशी जर जेव्हा चर्चा होते तेव्हा जे आमच्या दुकानाला येतात तेव्हा ते म्हणतात की तुमच्या इकडे येण्यासाठी आम्हाला 2 किलोमीटरचा रस्ता असताना आम्हाला इकडून 7-8 किलोमीटर फिरून यावं लागते, त्यासाठी तुम्ही काय करता? मग आम्ही व्यापाऱ्याने आमचे जळकोट तालुका विकास परिषदेचे सदस्य अध्यक्ष यांचा पाठपुरावा आम्ही त्यांच्या मागे ही मागणी मांडली आणि त्यांच्या या मागणीच्या त्यांच्या अभिनव आंदोलनातून हा पूल आणि हा रस्ता करण्याचं जे शासनानं मंजूर केले त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. शासनाचे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आमच्या पत्रकार बांधवाचे सुद्धा त्यांनी यामागे खूप पाठपुरावा केला आणि यासाठी सगळ्यांचं त्यांचं जे कौतुक करावं तेवढं आमच्या व्यापार मंडळाकडून आम्ही करत आहोत आणि त्यांचे आभार मानतो आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर या सर्वच जळकोट तालुका विकास परिषदेच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. आपल्यासोबत याच रस्त्याने रहदारी करणारे काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ. या रस्त्यावरून आतापर्यंत काय त्रास भोगावं तुम्हाला, शेताकडे जायला काय त्रास होत होता, काय सांगा? गुरायला वाहून जात होते ढोरं, जरा माणसंही पडत होती, तर लई हे झालं खडक. त्याच्यानं माग किती घटना घडल्यात? आपल्यासोबत दुसरे काही शेतकरी आहेत, आतापर्यंत काय घटना घडल्या तिथं? भरपूर त्रास होता. पाऊस आल्यानंतर पूर येत होता. पूर आल्याच्या नंतर जनावर वाहून जात होते. जनावराला यायला त्रास होत होता. परत गाड्या वगैरे बैलगाड्याला यायला त्रास होत होता. माणसाला पण त्रास होत होता. 2-2, 3-3 तास इथं रात्रीच्या वेळी थांबायची आता या रस्त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. फायदा खूप होणार आहे. नक्कीच एकूण पाहिलं तर आपण परिस्थिती एकूणच आपण हे पाहिल्यानंतर लक्षात येते, स्वातंत्र्यपूर्वी काळापासून या रस्त्याची अनेक वेळा शेतकऱ्यांनी मागणी केली, लोकप्रतिनिधीकडे मागणी केली, मात्र याकडे सातत्यानं लोकप्रतिनिधी असतील, इथलं प्रशासन असेल, सतत दुर्लक्ष करत होतं. मात्र जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीनं 5 तास या नदीमध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि या विकास परिषदेच्या मागणीची प्रशासनानं दखल घेऊन लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळंच या विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहानं उत्सव साजरा केला आहे. एकमेकांना पेढे सुद्धा ते भरवत आहेत आणि या सर्वांच्या श्रेयामुळे कुठंतरी हा जळकोटला जोडणारा हा स्वातंत्र्यपूर्वी काळापासूनची मागणी असलेला रस्ता आणि पूल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे. लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.